विद्यार्थ्यांनो, आजचा प्रश्न पहा. 3 अधिक 33 अधिक 333 या श्रेणीमध्ये 9 साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर शतकस्थानी कोणता अंक येईल? चला तर आपण हा प्रश्न सोडूयात. आता इथे साखळ्या किती आहेत? 9 आहेत. आणि इथे पहा 3 हा अंक एक एकने वाढत गेलेला आहे. तर इथे आपण 3 गुणिले 9 म्हणजेच 9 त्रिक 27. त्यानंतर उतरत्या क्रमाने इथे आपण एक एक अंक कमी करत गुणाकार करायचा आहे. त्यानंतर 3 गुणिले 8 8 त्रिक 24. त्यानंतर 3 गुणिले 7 7 त्रिक 21. आता इथे आपल्याला शतकस्थानापर्यंतच विचारलेलं आहे, त्यामुळे मी इथपर्यंतच केलेलं आहे. तुम्हाला जर इथे सहस्रस्थानी विचारला तर तुम्ही खाली गुणाकार वाढवू शकतात. चला तर आपण आता मांडून घेऊयात. इथे पहा 9 त्रिक 27 इथे लिहिते मी. त्यानंतर 8 त्रिक 24 आणि 7 त्रिक 21. या पद्धतीने आपण आलेला गुणाकार मांडून घेतलेला आहे आणि ह्या तीनही संख्यांची बेरीज करायची आहे. हे 7 आहेत पहा, हे असेच आपण इथे खाली लिहूयात. त्यानंतर 2 अधिक 4 6, 2 अधिक 1 3 आणि 2 तसेच. आता यांचं आपण स्थान पाहूया. 7 हा अंक एकक स्थानी आलेला आहे. 6 हा दशक स्थानी आलेला आहे. तर 3 हा अंक शतक स्थानी आलेला आहे. म्हणजे आपला शतक स्थानचा अंक कोणता आलेला आहे? तर शतक स्थानचा अंक 3 हा आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो पहा, अशा पद्धतीने तुम्ही गणितामधील कूट प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकतात.